जय शंभू नारायण. मी वरुण गोंजारी वाय टू केदारनाथ सायकलवर चाललो आहे. आज 23 मे 2024. आज माझे मोठे बंधू सौरव गोंजारी यांचा वाढदिवस असतो. तर भैया वाढदिवस खूप खूप शुभेच्छा. आता रूमपासून आपण पुढं जरा चालत चाललो आहे. म्हणजे काल जसं आपण तिथे थांबलो होतो त्या आश्रमात, तिथे देवीचं जे मंदिर आहे तिकडे आपण चाललो आहे. थोडंसं 100 मीटरच आहे. तर असं म्हणतात की केदारनाथला जर आपण आलो आहे तर जोपर्यंत ह्या देवीचं दर्शन आपण घेत नाही तोपर्यंत आपलं दर्शन पूर्ण होत नाही. इथले जे लोकल आहेत ते खूप सारे मला तसं सांगितलं त्यांनी मला की दर्शन पूर्ण होत नाही. म्हणून आपण ते दर्शन करायला चाललो आहे आता. मग तिथनं पुढं आपण रूममध्ये जाऊन सायकल काढणार, जर्नी चालू. केदारनाथापासून म्हणजे आत्ता इथून केदारनाथ फक्त 100 किलोमीटर राहिले. तिथं हे मंदिर आहे, हे दर्शन घेतोय आपण पुढं चाललो आहे. याला ती देवीच्या रस्त्यावरती आहे, तिथून खाली जायचं आहे आपल्याला. सगळी इथं मंदिर अशीच असतात, रस्त्यावरून खाली जायचं. आतमध्ये आलं तर खाली चाललोय. ते मंदिर नदीच्या मध्ये, इकडे वरती डॅम आहे आणि मंदिर वरतून बघा. कसं दिसतंय बघा. खाली जाऊयात चला. आता त्या जो पूल आहे बघा, इकडे तिकडे सगळं पाणी आहे, तिथं आलोय आपण. मंदिरात जाऊयात. मंदिर आता मंदिरात कॅमेरा अलाउड आहेत का नाही आपल्याला माहीत नाही, पण ठीक आहे चाललं आहे आता आपण बघूयात. मंदिराच्या इथं उभं आहे आपण. मंदिर पाण्यात आहे मंदिर. ते मागं मंदिर जे आहे, दर्शन केलं आता आपण. पूल आहे इथं, पूल बांधलेला आहे, हँगिंग ब्रिज. तिथं आलो आपण. मागं बघा देवीचं मंदिर आणि पूर्ण नदी. हे जे ना बजरंगबलीचं मंदिर आहे, आल्या आतमध्ये, तिथून खाली आलो आपण. एवढं खाली यावं लागतं देवीच्या मंदिरासाठी. हे खाली आलं की इकडं देवीचं मंदिर. चला दर्शन घेतलंय बघा. सनराईज झालाय, सनराईज. देवीचं दर्शन घेतलं. आता रूमकडे चाललोय, सायकल काढायची. चला रूम आपली पॅकिंग केलंय. आता आपण वरती रूमच्या बाहेर आलो आपण खाली बघा. इथं काहीतरी थांबलो होतो आपण, तिथून आपण आलोय. आता इथनं आपल्याला वरती जायचंय, तिकडं त्या साईडला, त्याच्या मागं. चला लागला आपल्याला घाट चढायला बघा. आता चढून वरती जायचंय तिकडं. चला मागचं दिसतंय, तिथून वरती आलो आपण. तिथनं असं रोडने, या रोडने असं वरती आलो या साईडला. आता अजून वर जायचंय. चला मागला हा जो चढ आपण चढून आलो, एक डोंगर चढून आलो इकडचा. आता इथनं आपल्याला खाली उतरून हो का असं खाली जायचं या साईडला, आणि तिथनं परत दुसरा डोंगर चढायचा. आता हे असंच आहे, एक गड चढायचा, एक गड उतरायचा, असंच होणार आहे आता. चला कशी आपण तिथं वरती होतो, वरतून खाली आलोय. तिथनं व्हिडिओ बनवली होती आपण. चला बघा कसं दिसतंय, तो रस्ता आहे आता. चला पुढे जायचंय अजून लय. खालून आपण आलो, या साईडून खालून. आता इकडे वरती जाणार आहे. तर ह्या साईडला बघा काहीतरी आहे इथं बघा, मंदिर आहे. माझ्याकडे वेळ नाहीये, नाही तर मी नक्की तिकडे गेलो असतो ट्रेक करत. असू दे चला. प्रयाग इकडे या साईडला. आता इकडे चाललोय आपण, नवीन बोगदा बांधायचा चाललाय. लेफ्ट साईडला आपल्याला इकडे जायचंय. चला इथे एक असं गावात आलोय आपण. इथं रस्त्याच्या मध्ये गाव लागला मला एक. अजून आता वर चढायचं ते सगळं. चला मी वरती चाललो होतो, तर मला माझा इथे गाडी MH नंबर बघितला की मी लगेच थांबलो. सगळे आपलं संभाजीनगर मधले आहेत. तर ही अजून अशी 4-5 गाड्या आहेत. आता इथं केदारनाथच्या खाली आपली माणसं भेटली, मला जरा बरं वाटलं. तर यांच्याशी बोलतो म्हणजे मला जरासं एनर्जेटिक फील होईल आणि माझा प्रवास चांगला होईल. चला झाले आपल्याला गर्दीत चालू. आता
हळूहळू जायला लागणार. चला वाजलाय, इकडून खालनं आलोय आपण वरती, अजून वर जायचंच आहे. या साईडला बघा, हे काहीतरी धरणासारखं आहे वाटतं, मला असं वाटतं का इथनं पाणी पडतंय खाली आहे का, आणि मग इथनं खाली आपलं असं पाणी जातंय. काय डिटेल्समध्ये माहीत नाही, पण बघा. चला वर जायचं आपल्याला अजून. हे निघालं हेलिकॉप्टर केदारनाथवरनं. गुप्तप्रयागपर्यंत आलो आपण बघा. आपण गुप्तकाशी मध्ये आतमध्ये जे आश्रम आहे त्या आश्रमात आपण आज थांबणार आहे. चला आश्रमात थांबलोय मी. मंदिर बघा, व्ह्यू बघा. इथनं वर जायचं, या रस्त्याने आपल्याला वर जायचं. आता जेवण वगैरे सगळं झालंय. हे आश्रमाच्या बाहेर आहे. इथं आपल्याला इथनंच हे जे रस्ता जो दिसतोय तिथूनच उद्या आपल्याला वरती जायचं आहे केदारनाथाकडं. इथे व्हिडिओ वगैरे काय काढून देत नाहीत म्हणून आता ठीक आहे. आणि इथं अंधार पण आहे, मी पण दिसणार नाही. तुम्ही हे व्ह्यूज बघा. उद्यापासून आपल्याला रेंजचा प्रॉब्लेम येईल, तर मी जसं ते डेली टाकत होतो, डे 1 डे 2 डे 3, कदाचित मला उद्या टाकता नाही येणार. इथं माझी मेमरी पण फुल झाली आहे. मी नक्की रेंजमध्ये आलं की सगळं उद्या किंवा ज्यावेळेस मला टाईम भेटेल त्यावेळेस मी टाकीन. चला, हर हर महादेव.